नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, KB रोहमारे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अंतर्गत या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये म्हणजेच ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. इयत्ता 12वी विषय मराठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोविडच्या पार्श्वभूमीवरती संबंध जगभर या ठिकाणी त्याची झळ आपल्याला कोविडची पोहोचलेली दिसून येते. त्याचाही परिणाम आपल्या अभ्यासावरती झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा विचार करता महाविद्यालयाने हे ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी पाठ्यपुस्तकाचा इयत्ता 12वीचा आपण सुरुवातीला परिचय करून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तुम्हाला ज्या पुस्तका अंतर्गत किंवा पाठ्यपुस्तक मंडळाचा जो काही हेतू आहे, तर विद्यार्थ्यांच्या ज्या काही क्षमता आहे त्यामध्ये श्रवण असेल, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य, अभ्यास व लेखन या भाषिक कौशल्यांचा विकास करण्याच्या दृष्टीनं हे पाठ्यपुस्तक आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. सुरुवातीला आपण अनुक्रमणिकेकडे वळू. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अनुक्रमणिका एकंदरीत 6 विभागामध्ये ही विभागली गेलेली आहे. यामध्ये पहिला विभाग पाठ आणि कविता, दुसरा विभाग पाठ आणि कविता आहे. तिसरा विभाग बघा, ज्या पद्धतीनं तुम्हाला मागच्या वर्षी साहित्य प्रकार हा होता, म्हणजे 11वीला नाटक हा साहित्य प्रकार या ठिकाणी तुम्ही मागच्या वर्षी अभ्यासलेला आहे. त्याच धर्तीवरती आधारित एक नवीन साहित्य प्रकार या ठिकाणी आपल्याला इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. तो साहित्य प्रकार आहे कथा. मराठी साहित्यातील अतिशय वाचनीय असा हा साहित्य प्रकार या ठिकाणी कथा आहे. तर आपणाला हा भाग क्रमांक 3 मध्ये अभ्यासावायचा आहे. त्यानंतर बघा भाग क्रमांक 4 उपयोजित मराठी. हा घटक तुम्हाला मागच्या वर्षी या ठिकाणी तुम्ही अभ्यासलेला आहे आणि या घटकांतर्गत आता नवीन घटक तुम्हाला यावर्षी 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासावायचे आहेत. त्यानंतर बघा पुढचा घटक आहे 5वा, आहे व्याकरण आणि लेखन. यामध्ये जे काही घटक आहे व्याकरण आणि लेखन हेही अत्यंत या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे आहे. त्यानंतर शेवटचा भाग आहे 6वा, यामध्ये आहे परिशिष्ट. हे या ठिकाणी आपल्याला आपली भाषिक कौशल्य आणि भाषेविषयीचं ज्ञान अधिक या ठिकाणी या घटकातून आपणाला मिळणार आहे. तर आपण सुरुवातीला बघूया भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 1 मध्ये एकंदरीत आपल्याला 6 घटक दिलेले आहेत, 1 ते 6. तर त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला एक काव्यानंद दिलेला आहे, भाग पहिल्यातलं. त्यावरती आपल्याला परीक्षेसाठी कृती विचारल्या जाणार नाही, पण एक कविता आपल्याला या ठिकाणी ही स्फूर्तिदायक कविता ही आपल्याला अभ्यासासाठी दिलेली आहे. त्याला काव्यानंद असं म्हटलेलं आहे. बघा, बहु असोत सुंदर हे काव्यानंद या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. हे श्रीपाद कृष्ण कोलटकर यांची ही रचना आहे. हे काव्यानंद आहे, ते आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर बघा पहिला जो काही पाठ आहे आपल्याला अभ्यासासाठी, तो पाठ आहे वेगवस्ता. हा पाठ या ठिकाणी आपल्याला प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा हा वेगवस्ता पाठ आपणाला अभ्यासासाठी घेण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा दुसरा क्रमांक, रोज मातीत, ही आपणाला कविता अभ्यासायची आहे. ही कविता कवयित्री कल्पना दुधाळ यांची ही कविता आहे. त्यानंतर पुढील क्रमांक 3, आयुष्य आनंदाचा उत्सव. हा जो काही पाठ आहे हा शिवराज गोरले यांचा हा पाठ या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढील क्रमांक आहे 4, रे थांब जरा आषाढ घना. ही कविता या ठिकाणी आहे. ही कविता आपणाला कवी बाभ बोरकर यांची कविता आहे. त्यानंतर पुढील क्रमांक आहे 5, वीरांना
सलामी, अनुराधा प्रभुदेसाई यांचा हा पाठ या ठिकाणी आहे, तोही आपण अभ्यासणार आहोत. अशा प्रकारे एकंदरीत 3 कविता आणि 3 पाठ आपणाला भाग क्रमांक 1 मध्ये आपल्याला अभ्यासावायचे आहेत. या व्यतिरिक्त काव्यानंद या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आणि या व्यतिरिक्त आत्मविश्वासासारखी शक्ती नाही हा एक नमुना गद्य विद्यार्थ्यांसाठी आकलनाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे, तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हा जो काही आत्मविश्वासासारखी शक्ती नाही हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा गद्य आहे, तोही आपण या ठिकाणी भाग क्रमांक 1 मध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढील भाग क्रमांक 2. तर बघा, यामध्येही आपणाला 3 कविता आणि 3 पाठ आपणाला अभ्यासावायचे आहेत. आता बघा, भाग क्रमांक 1 मध्ये 6 पर्यंत दिलेले आहेत. त्यानंतर भाग क्रमांक 2 मध्ये पुढील 7वा क्रमांक विंचू चावला हे भारुड या ठिकाणी आपणाला अभ्यासासाठी आहे. या भारुडातील काही घटक संत एकनाथांचा आपणाला अभ्यासासाठी घेण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील 8वा क्रमांक पाठ आहे रेशीमबंद, हा डॉक्टर यू म पठाण यांचा पाठ या ठिकाणी आहे, तोही आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढील क्रमांक आहे 9, समुद्र कोंडून पडलाय. ही आपल्याला कविता आहे. ही कविता वसंत आबाजी डहाके यांची आहे. त्यानंतर पुढील क्रमांक 10, दंतकथा, हा विनोदी या ठिकाणी पाठ आपल्याला अभ्यासावायचा आहे. हा पाठ वसंत सबनीस यांचा पाठ या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील क्रमांक आहे 11, आरशातील स्त्री. ही कविता या ठिकाणी हिरा बनसोडे यांची, कवयित्री हिरा बनसोडे यांची ही कविता आपणाला अभ्यासासाठी आहे. त्यानंतर शेवटचा घटक जो काही आहे, म्हणजेच क्रमांक जो काही आहे तो 12वा, रंग रेषा व्यंग रेषा, हा मंगेश तेंडुलकर यांचा या ठिकाणी पाठ आपणाला हा अभ्यासावायचा आहे. आणि भाग क्रमांक 2चं विशेष म्हणजे एक नमुना आकलन गद्य या ठिकाणी दिलेला आहे शेवटी आपल्याला, तो आहे जयपूर फूडचे जनक. हा डॉक्टर बाळ फोंडके यांचा हा आकलन गद्य आपणाला अभ्यासासाठी आहे. असे एकंदरीत आपणाला भाग क्रमांक 1 आणि 2 गद्य आणि पद्य हे आपणाला या ठिकाणी अभ्यासावायचे आहे. आणि ज्या पद्धतीनं आता पुढील जो काही भाग आहे तो भाग क्रमांक 3 आहे. या भाग क्रमांक 3 मध्येच मी अगोदर म्हटल्याप्रमाणे साहित्य प्रकार या ठिकाणी स्वतंत्र आपल्याला अभ्यासासाठी दिलेला आहे. त्या अनुषंगाने त्या साहित्य प्रकाराचं थोडक्यात परिचय या ठिकाणी सुरुवातीला दिला गेलेला आहे. तो म्हणजे कथा हा साहित्य प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी आहे यावर्षी. आणि यामध्ये आपल्याला कथा या साहित्य प्रकाराचा पूर्ण परिचय या ठिकाणी आपल्याला अभ्यासावायचा आहे, तो दिलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 कथा या ठिकाणी भाग क्रमांक 3 मध्ये दिल्या गेलेल्या आहेत अभ्यासासाठी. त्यातली पहिली जी काही कथा आहे ती शोध नावाची कथा आहे, ती व पु काळे यांची ही कथा आहे. त्यानंतर दुसरी कथा जी काही आहे ती आहे गढी, ही डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची आहे. ही अशा प्रकारे 2 वेगळ्या अशा मुद्द्यांवरती आधारित या 2 कथा या ठिकाणी आपल्याला नवीन साहित्य प्रकारमध्ये भाग क्रमांक 3 मध्ये आपल्याला अभ्यासावायच्या आहेत. त्यानंतर पुढील भाग तो आहे 4था. हा उपयोजित मराठीचा भाग आहे, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला व्यवहारामध्ये आपण भाषेचा वापर करत असताना हे जे काही घटक आहे हे आपल्याला अत्यंत या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत, तेही आपण या ठिकाणी वर्षभरामध्ये अभ्यासणार आहोत. त्यामध्ये क्रमांक 1 आहे उपयोजित मराठीमध्ये, तो आहे मुलाखत. दुसरा आहे माहिती पत्रक. तिसरा आहे अहवाल. आणि शेवटचा 4था क्रमांक आहे वृत्तलेखन. त्यालाच इंग्रजीमध्ये फीचर रायटिंग असं म्हटलं जातं. असे एकंदरीत भाग क्रमांक 4 मध्ये आपल्याला उपयोजित मराठीत 4 घटक या ठिकाणी अभ्यासावयाचे आहेत. पुढील भागाकडे मी वळतोय. भाग क्रमांक 5 हा व्याकरण व लेखनाशी निगडित आहे. यामध्ये व्याकरणामध्ये आपल्याला काय विचारलं जाणार आहे, त्यामध्ये आहे वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर. वाक्याचे प्रकार
आणि वाक्य रूपांतर कशा पद्धतीने केलं जातं हे आपणाला या घटकामध्ये अभ्यासावायचं आहे. त्यानंतर व्याकरणाचा पुढचा प्रकार आहे समास. हाही घटक या ठिकाणी आपल्याला अभ्यासावायचा आहे यामध्ये. त्यानंतर पुढचा तिसरा घटक आहे प्रयोग. भाषेतील प्रयोग या ठिकाणी हे आपल्याला अभ्यासावायचे आहेत. आणि शेवटचा चौथा घटक जो काही आहे व्याकरणाचा तो आहे अलंकार. अलंकार घटक या ठिकाणी आहे आणि हाही घटक भाषेच्या दृष्टीने या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. तोही या ठिकाणी आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासावायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाग क्रमांक 5 मधील लेखन हा घटक आहे. लेखन या घटकामध्ये आपणाला निबंध हा घटक दिलेला आहे, जो की मागच्या वर्षी या ठिकाणी तुम्हाला नव्हता, पण 10वीला तुम्हाला हा होता. आणि हाच घटक या ठिकाणी आपल्याला याही वर्षी म्हणजे इयत्ता 12वीला मराठी विषयामध्ये आपणाला निबंध लेखन या ठिकाणी हा घटक आपणाला अभ्यासावायचा आहे लेखन प्रकारामध्ये. आणि निबंधाचे जे काही विविध प्रकार दिलेले आहे तेही आपण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आणि शेवटचा भाग जो काही आहे तो आहे 6वा. यामध्ये आपणाला परिशिष्टे दिलेले आहेत. यामध्ये काय आहेत बघा, पारिभाषिक शब्द आहे, हे अत्यंत महत्वाचे आहे. जे आपण व्यवहारामध्ये पारिभाषिक शब्दांचा या ठिकाणी अनेक पारिभाषिक शब्दांचा वापर करत असतो, पण त्याचा नेमका अर्थ आपणाला मराठीत माहीत नसतो. त्या दृष्टीने या ठिकाणी हा घटक अत्यंत महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावं. बघा, आतापर्यंत मराठी साहित्यामध्ये जे काही साहित्य अकादमीचे पुरस्कार देण्यात आलेले आहे ते साहित्य अकादमीचे पुरस्कार कोणकोणत्या लेखक असेल, कवी असेल दिले गेलेले आहे त्यांची यादी या ठिकाणी हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहे. तेही आपण या ठिकाणी बघणार आहोत, अभ्यासणार आहोत. त्यानंतर बघा, त्याचमध्ये परिशिष्टामध्ये साहित्यकृती, शब्दार्थ व वाक्प्रचार या ठिकाणी दिलेले आहे. कारण आपण बघा आतापर्यंत शेवटच्या पानापर्यंत त्या ठिकाणी आपण कधीच पोहोचत नाही, पण शेवटची जी काही पानं असतात ती या ठिकाणी खूप महत्वाची असतात. त्यामध्ये शब्दार्थ दिलेले असतात, वाक्प्रचार या ठिकाणी दिलेले असतात. तेही आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं भाषिक कौशल्य जे काही आहे ते आकलन त्याच्या दृष्टीने या ठिकाणी महत्वाचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं एकंदरीत वर्षभरातील जे काही पाठ्यपुस्तकाची रूपरेषा आहे या अनुक्रमणिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आज बघितले. तर वर्षभरामध्ये आपणाला या ठिकाणी एक एक घटक आपणाला या ठिकाणी अभ्यासावायचा आहे. आणि त्याखाली म्हणजे पाठाखाली असेल किंवा पाठ असेल किंवा कविता असेल, त्याच्या नंतर जे काही दिलेली जी काही कृती आहे ती आपणाला या ठिकाणी सोडून घ्यावयाची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.